निश्चितपणे मी स्वतः सीपींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे। कोणी कुठल्याही पक्षाचा असो, भारतीय जनता पक्षाचा असो, महायुतीचा असो की उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो, कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजश्री देण्याचा प्रयत्न करतात, तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणाचा काही पास्ट असो, पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही। आमचे अध्यक्ष श्री रवी चव्हाण यांनी पुढे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने विभागशा बैठका घेतलेल्या आहेत। त्या विभागामधल्या नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका या संदर्भातला आढावा आम्ही घेतो। तिथली संघटनात्मक परिस्थिती, तिथली बूथची रचना, तिथल्या मागच्या निवडणुकीतली काय परिस्थिती होती, आता या निवडणुकीत काय परिस्थिती आहे, युती कशी करायची, युतीत कुठे कुठे होऊ शकते, अशा सगळ्या गोष्टींचा आढावा आणि एक प्रकारे पुढचं मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आज आता इथे आम्ही नाशिक विभागामध्ये उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतलेला आहे, जिथे आम्ही कॉम्पिटिंग पक्ष आहोत, आमची तुल्यबळ पक्ष आहेत, त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू। त्यामुळे आम्ही समजा युती केली तर युतीचे 100। एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती, पण हा परवाना दिलाच गेला नाही। पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही। परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता, परंतु परवाना दिला गेलेला नाही। त्यामध्ये काही IPS अधिकारी सरकारकडे आलेला नाही। अशा प्रकारचा अहवाल आला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल।